एकनाथ शिंदे या नेत्याला राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या लेखी काय स्थान असल्याचं तुमच्या लक्षात आलं? कधीही मी या सगळ्या नेत्यांना भेटतो, अमित शहाजी असतील किंवा नरेंद्र मोदीजी असतील. कुठल्याही कामानिमित्त जेव्हा जातो, तेव्हा आवर्जून जे आहे शिंदे साहेबांबद्दल विचारपूस जी आहे ते हे नेते करतात. तुमचे जरा जास्तच लाड करतात मोदी शाह असं बघा असं मोदीजी काही खासदारांचं निरीक्षण आहे. तुमचे बघा, लाड का केले जातात? जो व्यक्ती ग्रासरूटमधून येतो, मेहनत करून येतो, संघर्ष करून येतो, असे लोक जे आहेत ते मोदीजींना आवडतात, अमित शहाजींना आवडतात. आता त्याला काय करणार? इतकं मोठं डिसिजन घेतलं 2022 मध्ये, उठाव केला. तर त्या लोकांना जे आहे हे सगळे संघर्ष करून ग्रासरूटमधून आलेले नेते जे आहे आणि शिंदे साहेबांबद्दल एक प्रेम जे आहे, एक आपुलकी जी आहे त्या लोकांना आहे. नेहमी मी कधीही गेलो तरी शिंदे साहेबांबद्दल पहिलं विचारणार, कैसे है उनकी तब्येत कैसी है, तब्येत का ख्याल रखने के लिए बोले. असं या सगळ्या किती काय आहे, एवढे मोठे लोक जे आहेत या आपुलकीने शिंदे साहेबांबद्दल विचारतात. कारण की शिंदे साहेब काम करणारा नेता आहे. ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये आव्हानं असून सुद्धा एवढ्या पॉलिसीज घेऊन आणले, एवढे डिसिजन घेतले, एवढे स्कीम्स आणले, ज्या प्रकारे सत्ता राबवली, ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली, ज्या प्रकारे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. तुम्ही मगाशी मला एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून तुम्ही कोणता गुण शिकलात किंवा घ्याल असं तुम्ही मला विचारलं. तुम्ही फक्त हार्डवर्क एवढा एक गुण तुम्ही मला सांगितला. तुम्हाला तुमच्या बाबांचा संयम हा काही शिकवताना आहे दिसतो? ना, भरपूर. विशेषतः ह्या दिवसांमध्ये की जेव्हा या सगळ्या राजकीय हां, एकदम. उलथापालथी झाल्या? तुम्ही तर ॲनालिसिस केलं असेल माझं. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये शांत राहून काम करायला पाहिजे. कुठेही उत्तेजित न होता. जर आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे जायचं असेल, आज बघा आम्ही शांत राहिलो होतो, या सगळ्या घटना झाल्यानंतर सुद्धा. लेकिन भगवान के घर देर है अंधेर नहीं. अंबरनाथमध्ये झालं ना शांतपणे कार्यक्रम. भोले बाबाने तुम्हाला प्रसाद दिला. शांततेत कार्यक्रम झाला.